राजा विक्रम आणि वेताळाचा न्याय। नेहमीप्रमाणे राजा विक्रमाने झाडावरून वेताळाला आपल्या खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला। तेव्हा वेताळाने प्रवासाचा कंटाळा घालवण्यासाठी एक गोष्ट सांगितली। एका राज्यात एक गरीब शेतकरी आणि एक श्रीमंत सावकार राहत होते। शेतकऱ्याच्या गायीने सावकाराच्या बागेत शिरून थोडे नुकसान केले। चिडलेल्या सावकाराने शेतकऱ्याची गाय कोंडून ठेवली आणि परत करण्यासाठी मोठी रक्कम मागितली। शेतकरी रडू लागला, पण सावकार ऐकेना। तेव्हा गावच्या सरपंचाने न्याय दिला की शेतकऱ्याने सावकाराच्या घरी विनामूल्य 1 महिना काम करावे आणि सावकाराने गायीला चारा द्यावा। पण काही दिवसातच सावकाराचा बंगला आगीत जळाला। आता तू सांग विक्रमा, त्या नुकसानीला जबाबदार कोण? शेतकऱ्याची गाय की सावकाराचे नशीब? राजा विक्रम म्हणाला, वेताळा, उत्तर सोपे आहे। नुकसान कोणामुळे झाले हे महत्वाचे नाही, तर अतिलोभ कारणीभूत आहे। सावकाराने छोट्या नुकसानीसाठी गरीब शेतकऱ्याचा छळ केला। जर त्याने दया दाखवली असती तर कदाचित तो शेतकरी त्याच्या घरी कामाला नसता आणि आगीच्या वेळी मदतीला धावून आला असता। माणसाचे कर्मच त्याचे नशीब ठरवते। राजाचे अचूक उत्तर ऐकताच तू मौन सोडलेस, असे म्हणत वेताळ पुन्हा उडून झाडावर जाऊन बसला। बोध दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःचा फायदा पाहणाऱ्याचे कधीही भले होत नाही।